देव असो. कुतुबशाह खिलजी आला, कुतुबशाह खिलजीनं बकऱ्यासारखं सोडलं आणि देवगिरीच्या दरवाजावर लटकवलं. दुश्मन की खाल खींचकर से देवगिर के दरवाजे पे लटका दिया जाए म्हणून एक प्रकारचा हुकूमच निघाला. महाराष्ट्राची द्वारका बुडाली. खिलजी वंशाचा पराभव करून आलेले तुगलक वंश आणि तुगलक वंशाचे मोहम्मद बिन तुगलक यांनी कंपनीचा पराभव केला. एक 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 पराभव करत आणि या तुगलक वंशाचे बंडखोर जाफर खान महाराष्ट्राच्या गादीवर आले. जाफर खान उर्फ हसन गंगू बहामनी आणि त्यांच्या हाताखाली असणारे दक्षिणेकडील सर्व सुलतान पुढे जाऊन पातशाह झाले. फतेहिल्लाह इमाद शाह, अहमद निजाम शाह, युसुफ आदिल शाह, फरीद कुली कुतुब शाह, काझिम बरीश शाह आणि दिल्लीवर मुघलशाही. संपूर्ण हिंदुस्तान एक मेवाडच त्यावेळेस जागृत होता, नाहीतर बाकीचा हिंदुस्तान गुलामगिरीमध्ये, महाराष्ट्र गुलामगिरीमध्ये 350 वर्षाच्या 12 अमावस्येने महाराष्ट्राला एकाच वेळी गळाला घातला. गळात बाई नाही, गोट्यात गाय नाही, अशा अवस्थेत हा महाराष्ट्र जगत होता. आज ज्यांची षष्टी आहे ते एकनाथ षष्टी, ज्यांनी आज ज्यांची जलसमाधी घेतली, ज्यांनी ते पैठणच्या राऊळा अनाथाचा एकनाथ तडपडत होता आणि जगदंबेच्या दारी हाता आरोळ्या घालीत होता. म्हणत होता, करवीर अंबे दार उघड, हे माऊर लक्ष्मी दार उघड. कंस रावण तूच मारिले, हिरण्यकश्यपची आतडी तूच काढली. सागर बांधून या शिळी करशील लंकेची होळी. म्हणून बया दार लावून का बसली आहे? दार उघड बहे, दार उघड. आणि ही भाग्य भवानी जिजाऊ आऊसाहेबांच्या रूपानं शहाजी राजांच्या संसारात अवतरली. शहाजी राजांचं चरित्र आहे. राधा माधव विलास या चंपू काव्यामध्ये जयराम पिंडेने फार सुंदर वर्णन केलेलं आहे. जगदीश विरंचित पूछत है तो सृष्टी रची रच कोण कहा, तर जेरी जयराम विरंचे तिरी लोक जहा के था. शशि व रवि पूरब पश्चिम लो, तू सोय रहू सिर सिंधु महा. अरु उत्तर दक्षिण रचन को, इत शहाजू है उत शहाजा. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने विचारलं, विष्णुदेवाने विचारलं ब्रह्मदेवाला, का हो तुम्ही सृष्टीचं तर निर्माण केलं, पण या सृष्टीच्या रक्षणासाठी कुणाला ठेवलं की नाही? ब्रह्मदेव म्हणाले, हो मी ठेवलं तर. मी पूर्वेकडे सूर्यनारायणाला ठेवलं, मी पश्चिमेकडे चंद्रदेवाला ठेवलं, मी उत्तरेची जबाबदारी शहाजहानला दिली, तशी दक्षिणेची जबाबदारी मी शहाजी राजांना दिली. शहाजी राजांचं काय महत्व असेल? जिजाऊचं वर्णन करताना जयराम पिंडे म्हणतो, जशी चंपकेसी फुले फुल्ल जाई, भले शोभली जास जाया जिजाई. जिच्या कीर्तीचा चंबू जंबू दीपाला, करी सावली माऊली त्या मुलाला. अहो सर्व साम्राज्य लक्ष्मी जयाची, तशी दुसरी श्री महाराज यांची. जिने निर्मिली से अशी एक पोये, जिच्या विश्वदानोदकी विश्व पोये. काय वर्णन असेल? सर्वास पोटास लावलं. त्यावेळेस शहाजीराजे निजामशाहीची चाकरी करीत होते. ही निजामशाही बुडून टाकायला दिल्ली आणि आदिलशाहीच्या शाही फौजा एकवटून चालून आल्या. अहमदनगर जवळ भातवडीचं रणांगण आहे. आता अहमदनगरचं नाव बदललं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर झालाय. त्या अहमदनगर जवळच्या भातवडी रातोरात धरण फोडलं. हत्तीवार लागले, उंटवार लागले, सर्व घोडे खेचर गाढव सर्व हात चालले. माणसाची काय केव्हा? रातोरात शहाजी महाराजांनी युद्ध जिंकलं आणि शहाजी राजांनी एप्रिलच्या शेवटास जिजाऊ आऊसाहेबांची भेट घेण्यासाठी शहाजीराजे घरी आले. राजी साहेब, आम्ही दोन्ही बादशाहांचे पराभव केले, आमची आसमानी फतेह झाली. भोसल्यांच्या शमशिरीची तारीख आलम दुनियेत रोशन आहे. पण महाराज, याच रोषणाईत मराठ्यांच्या लेकी सुना पळविल्या जात आहे. महाराज, खुद्द आपल्या भाऊजाईला, माझ्या जाऊबाईंना
गोदावरीवरून स्नान करीत असता मोगल सरदाराने पळून नेली. धावा धावा वाचवा वाचवा म्हणून जाऊबाईने टाळू फोडला. काय करीत होत्या तेव्हा भोसल्यांच्या समसेरी? राणी साहेब, एकदा दैव फिरलं म्हणजे प्रत्यक्ष देव सुद्धा हताश होता. याच गोदावरीवरून प्रभू श्री रामचंद्राची सीता राक्षसांनी पळून नेलीच ना? होय महाराज, पण त्या सीतेला सोडून आणलं प्रभू श्री रामचंद्राने. हताश नाही झाले ते. राणी साहेब, खेळूजी राजे भोसल्यांनी सुद्धा आपली बायको मोगलांच्या हातून सोडून आणलीस की? होय महाराज, भाऊजींनी महाबत खान सुभेदाराला 2.5 लाख रुपयाची खंडणी भरली आणि मग तिला सोडून आणली. प्रभू श्री रामचंद्राने रावणाला खंडणी नाही भरली. खांडोळी केली त्यांनी राक्षसांची, रावणाची होळी केली त्यांनी लंकेची. राणी साहेब, आपल्या मनात तरी काय आहे? तिचा जिजाऊच्या या सर्व सभोवताल घडणाऱ्या घटनाचा संताप तिच्या मस्तकातून तिच्या गर्भात उतरत होता. ती कदाचित डोहाळ्याची दिवस असते. शिवनेरी वसला होता भीमाशंकराच्या किरणजटात, वळसुबाईच्या भयान होता. आज महाराष्ट्र मुलकातील सारी कुलदैवत दुमदुमी फुंकीत फुंकीत त्या शिवनेरी भोवती नाचत होती. रखवालदाराच्या किल्लेदाराच्या गणकाऱ्या ऐकू येत होत्या. होशियार, हे होशियार म्हणजे सुद्धा कायद्यात दडलेले एक सूत्रच होत. मराठी व्याकरणामध्ये हो या धातूचे भूतकाळी तृतीय पुरुषाचे एक वचन झाला, झाली, झाले असे होते आणि पुढचं सूत्र उलगडत. शिवबा यवनांचे रणकंदन करण्यासाठी सज्ज झाला. हो, आणि इथे आम्हाला 2 बाजू मिळतात. आमचा एक विषय झाला होता की तिथीला आपण का करतो, 19 फरवरी आपण का करत नाही, तिथीला आपण शिवजयंती का करतो. अनेकांनी मला सांगितलं की आम्हाला थोडं हे सांगाल म्हणून त्यासाठी हा विषय घेतला. झालं. 1930च्या नंतर अनेक साधनं प्रकाशित झाली. मग आधी जे प्रकाशित झाले होते त्यामध्ये शिवजन्मतिथी चुकीची जरी असली तरी इतिहासातली तंतोतंत बरा होता, खरा होता. आणि नंतरच्या साधनामध्ये इतिहास शिवजन्मतिथी अचूक होती आणि इतिहासही अचूक होता, शिवजन्मतिथी अचूक होती. मग आम्हाला 4 साधनं मिळाली. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे साहेब 91 कलमी बखर, मराठी साम्राज्याची छोटी बखर आणि सातारच्या छत्रपतींची वंशावल्यबद्ध यादी. या 4 साधनामध्ये जी शिवजन्मतिथी आलेली आहे ती आलेली आहे वैशाख शुद्ध पंचमी, शके 1549. पुढचे 4 साधनं घेऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सांगितलेली शिवजन्मतिथी, चिटणीस बखर, शिवदिग्विजय बखर आणि नागपूरकर भोसल्यांची बखर, या 4 साधनामध्ये जी शिवजन्मतिथी आलेली आहे ती आहे वैशाख शुद्ध प्रतिपदा, शके 1549. इतिहासाचार्य सेतुमाधवराव पगडी यांनी सांगितलेली शिवजन्मतिथी फाल्गुन वैद्य तृतीया, शके 1550. पंत प्रतिनिधींची बखर जी गोविंदराव सरकेल यांना तंजावरच्या सरस्वती महाला मधून मिळाली, त्या पंत प्रतिनिधीच्या बखरमध्ये शिवजन्मतिथी आलेली आहे वैशाख पौर्णिमा, शके 1549. शेडगावकर भोसल्यांची बखर आणि हनुमान स्वामी यांची बखर, या 2 साधनामध्ये शिवजन्मतिथी आलेली आहे वैशाख शुद्ध तृतीया, शके 1549. प्रभानवल्ली शकावली, विभव संवत्सर, शके 1549. धडपळे शकावली आणि न्यायशास्त्री पंडितराव यांची बखर, प्रभव संवत्सर, शके 1549. सर्वात मोठा आधार शिवप्रताप ग्रंथ, ज्यामध्ये रक्तांशी संवत्सर, शके 1549. मग आम्हाला खरी जन्मस्थिती कधी मिळाली तर पहिलं साधन मिळालं आम्हाला जे शकावली,
जे जे करीना, यामध्ये फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. आम्हाला दुसरं साधन मिळालं. शिवापूरकर देशपांडे यांनी लिखित शिवराज्याभिषेक शकावली फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. सर्वात मोठं यामध्ये साधन मिळालं जे महाराज हयात असताना कवींद्र परमानंद गोविंद नेवासकरांना लिहायला दिलं होतं. ज्या महाराज आपलं बायोग्राफी लिहिताना खोटी जन्मतारीख काही देणार नाही. ते शिवभारत उदार शब्द संदर्भ घुरी भावार्थ बंधुतम माधुर्यादि गुणोपेत बलंग करेर अलंकृतम निश्चित धर्मशास्त्रार्थ रथशास्त्र समान्वितम विश्रुत सर्व लोकेषु पुराण निवनुतनम प्रणिपत्य प्रवक्ष्यामि महाराज धीमतम चरितम शिवराजस्य भरत शेव भारत. त्या शिवभारतामध्ये फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. चित्रे शकावली, घोडेगावकर शकावली फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. ये दिवशी शिवाजी राजे शिवनेरीस उपजले असा उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर पंडित मिठालाल व्यास यांच्या संग्रही असलेल्या ब्यावर जन्मपत्रिका, बनेरा, बिकानेर, जयपूर, जोधपूर या सर्व जन्मपत्रिका आणि गुजराती समाजाने प्रदान केलेले फार्मर्स पेपर म्हणजे बाडा बखर यामध्ये सुद्धा फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. आम्ही कॅलेंडरला का मानत नाही? हे कॅलेंडर होतं जुलियस सीझरचं पहिलं कॅलेंडर, ज्याला ओल्ड स्टाईल म्हणतो. मग याच्यामध्ये प्रत्येक दिवशी 10 मिनिटं 47 सेकंड. मग हा फरक जाणू लागला. वर्षाअखेर हा फरक 10 दिवसाच्या पुढे गेला. गॅगेरियननं काय केलं? जुलियस सीझरचं कॅलेंडर घेतलं. 4 ऑक्टोबर 1582 रोजी, 4 ऑक्टोबर नंतर काय यायला पाहिजे? 4 ऑक्टोबर नंतर काय यायला पाहिजे? 5 ऑक्टोबर. 5 ऑक्टोबर नंतर ज्याचा वाढदिवस आहे त्याला माहिती आहे ना, 6 नंतर 7 यायला पाहिजे ना. गॅगेरियननं काय केलं? 4 ऑक्टोबर नंतर बाकीचे दिवस वगळले. 15 ऑक्टोबर ही तारीख पकडली आणि ते नवीन कॅलेंडर सुरू झालं 1582. म्हणजे आता जुलियस सीझर ओल्ड स्टाईल आणि गॅगेरियनचं न्यू स्टाईल. आता 1700 पर्यंत ठीक होतं, पण एका दिवसाचा फरक आता वाढायला लागला. आता एका दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी लीप वर्ष म्हणून ब्रिटिश संसदेने 2 सप्टेंबर 1752 रोजी आपल्या संसदेमध्ये एक कायदा पारित केला, ज्यानुसार 2 सप्टेंबर नंतर काय यायला पाहिजे? 3 सप्टेंबर, 3 नंतर, 4 नंतर, ज्याचा वाढदिवस ते बरोबर लक्षात राहते. आता त्यावेळेस 2 सप्टेंबर नंतर सरळ तारीख जोडली 14 सप्टेंबर 1752. म्हणजे दोन्ही वेळेस उड्या किती दिवसाच्या मारल्या? 11 22 दिवसाच्या झाल्या. आम्ही कसं म्हणायचं? आमचं विक्रम संवत्सर आहे, शालिवान आहे, राज्याभिषेक शक आहे. आपण कॅलेंडरवर कसा विश्वास मानायचा? म्हणून आम्ही तिथीवर. बरं, या सर्व जन्मपत्रिकेमध्ये एक विशेष बाब तुम्हाला सांगतो. सर्व जन्मपत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अनेक बाबीमध्ये एकरूपता आहे. अगदी चंद्र जरी पकडला तरी तो 7व्या स्थानी आहे, तो कन्या राशीमध्ये आहे. मंगळ पकडला 3ऱ्या राशी आहे, कुंभ राशीमध्ये आहे. बुध पकडला 12 राशी 12व्या स्थानी आहे, कुंभ राशीत आहे. गुरु पकडला 10व्या स्थानी आहे, कुंभ राशीत आहे, पण मकर राशीच्या सीमेरेषेजवळ आलेला आहे. शुक्र पहिल्या स्थानी आहे, तो मीन राशीत आहे. शनी 7व्या स्थानी आहे, तो तुळा राशीत आहे. रवी 11व्या स्थानी आहे, तो कुंभ राशीच्या 323.09 या स्थानावर विराजमान झालेला आहे. राहू 2ऱ्या स्थानावर आहे, तो वृश्चिक राशीच्या 59.06 या स्थानावर मिथुन राशीच्या सीमेरेषेजवळ गेलेला आहे. आणि जन्म लग्न 5व्या स्थानी आहे, जे सिंह लग्नामध्ये आहे. आता एक गोष्ट लक्षात घेऊ, या सर्व जन्मपत्रिकामध्ये फरक कुठे झालेला आहे? तर तो फरक झालेला आहे भटी आणि पळेमध्ये. आता हे भटी आणि पळे काय आहे?
तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 4 प्रहर आणि पुन्हा सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत 4 प्रहर. म्हणजे दिवस रात्रीचे किती प्रहर झाले? 8 प्रहर. 8 तिरी 24. म्हणजे 1 प्रहर किती तासाचा झाला? 3 तासाचा झाला. श्रीमंत महाराज पन्हाळ्यावरून सिद्धीजवळच्या वेढ्यातून निसटले. ते 7 प्रहरामध्ये श्री विशाळगडवर दाखल झाले. 7 तिरी 21. म्हणजे 21 तासामध्ये दाखल झाले. आता विचार करा, एक प्रहर 3 तासाचा आणि एका प्रहरामध्ये 7.5 घटिका, 2 घटिका मिळून 1 मुहूर्त. लग्नाची पत्रिका वाचतो ना, म्हणजे 1 घटिका ही 24 मिनिटाची आणि 1 पळ म्हणजे 24 सेकंदाचा. आता विचार करा, पुढचा प्रश्न पडतो, शिवनेरी कुठे आहे? तर शिवनेरी वसला आहे 19.12 उत्तर अक्षांश या ठिकाणी आणि 73.52 पूर्व रेखांश या ठिकाणी. त्या दिवशी, त्या तिथीला, त्या वर्षीला जो सूर्योदय झालेला आहे तो झाला आहे 6:32 आणि सूर्यास्त जो झालेला आहे तो झालेला आहे 6:01. मग आता इथे सर्वात मोठा प्रश्न, आपण शिवभारतकडे येऊ. शिवभारताचा अध्याय आहे 6वा, ओवी संख्या आहे 26-27. ते म्हणतात भू बाण प्राण चंद्राब्दे. भू म्हणजे पृथ्वी. किती झालं? पृथ्वी किती आहे? बाण, मदनाचे किती बाण असतात? 5, 1 5. प्राण, पंचप्राण, पुन्हा 5. चंद्र 1. भू बाण प्राण चंद्राब्दे समन्ते शाली वाहके शके संवत्सरे शुक्ले प्रवृत्ते चौतरायणे शिशिरतो वर्तमाने प्रशस्ते माशी फाल्गुने कृष्ण पक्ष तृतीयाना निशी लग्ने सुशोभने. म्हणजे शालिवान शकाच्या 1551व्या वर्षी शुक्ल नाम संवत्सरात उत्तरायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीये शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर शुक्रवारी 30 घटका आणि 6-9 पळे या अखिल पृथ्वीचं वैभव जिजाऊ आऊसाहेबांच्या पोटी शिवनेरीला जन्मले. ती वेळ आहे सायंकाळी 6:34 आणि 36 सेकंद. गण्यन्ते संख्या येते तदत्तितम तत प्रतिपादकत्वेन तत सत्य शास्त्र उच्चते. एवढी आमची ताकद आमच्या ज्योतिष्य शास्त्रात आहे. म्हणून हा विषय तुम्हाला सांगितला. दासबोध दशक 18 समास 6 यामध्ये समर्थांनी उत्तम पुरुष गुण लक्षण वर्णिलेले आहे. आणि हे त्या काळचा उत्तम पुरुष पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यास अनुलक्षून आहे. समर्थांच्या मध्ये महाराज उत्तम पुरुष होते, पुरुषोत्तम होते. आणि देवाला पुरुषोत्तम म्हणतात कारण देवाच्या ठाई यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे गुण असतात. महाराजांच्या ठाई हे गुण बसत होते कारण महाराजांनी धर्म संस्थापना केली. आणि म्हणूनच इतरांनी महाराजांना ईश्वरी अवताराच्या कोटीत नेऊन बसवले. जीवन में नरलोक बडो कवि भूषण भाषित पै जोडोय सब नरलोकन में राज बडो सब राजन में शिवराज बडो है को दाता को रंचडो को जग पालनहार कवि भूषण उत्तर दिको शिवन रूप हरि अवतार. आणि म्हणून आणि देवाच्या ठाई निष्ठा महाराजांचा पहिला गुण. त्याचं शारीरिक शक्ती, सौंदर्य, रसिक बोलणे, शौर्य, ध्येय, वैराग्य, औदार्य, शहाणपणा, राजनीती, न्याय, प्रामाणिकपणा या गुणाशिवाय मनुष्याची केलेली पारख. तसेच रत्ने, गज, अश्व, शस्त्र, शाळीग्राम यांची परीक्षा हे गुण महाराजांच्या ठाई ठाई वसत होते. त्यातच कवित्व, शक्ती आणि उत्पन्नता याही गुणाचा समावेश होतो. किती लोकांना माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज अभंग लिहित होते म्हणून? छत्रपती शिवाजी महाराजांची अभंग आहे. मल्लिकार्जुन श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग
मल्लिकार्जुनले महाराजांनी आपलं शिरकमल अर्पण करण्यासाठी शिवाची परवानगी घेतली. आपलं मस्तक अर्पण करणार पण धावले सर्व. प्रल्हाद विराजी पासून हंबीरराव मोहितेपर्यंत महाराज तुम्ही काय करता? ते म्हटले मी हिंदुत्वाचे झाले, तमाशे झाले, तेवढे पुरे झाले. नाही महाराज तुम्ही जगलं पाहिजे. नाही महाराज म्हणे मी वासना सर्व सोडली. महाराजांची अभंग आहे, नाशवंत सुखासाठी अंतरला जगटी, नाही नाही आती गोडी 184 जोडी, मनुष्य जन्म गेल्यावरी काय करशील बारे, शिवराज सांगे जना तोम्या सोडली वासना. आपल्याला छत्रपती झालं, महाराणा प्रताप झाले, हे घोड्यावर बसून दिसतात सर्व तलवारी. काय अंग गुन्हा आहे त्यांच्या. शहाजी महाराज आपल्या विद्वान 40 पंडितांच्या सभेमध्ये समस्या घालायचे. इतका आदर्श पित्याचा आदर्श घेऊन छत्रपतीने अनेकांना पत्र लिहिली. आपले चुलत भाऊ व्यंकोजीला पत्र लिहिलं, अजय अरे तुझ्या सैन्यात तुर्क असतात तुला विजय कैसा मिळेल, तुझ्या सैन्यात मुसलमान असतात तुला विजय कैसा मिळेल. आता आमच्या काही मुस्लिम बांधवांनी हेच लावलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 80% मुसलमान, आता 90% मुसलमान, पुढे जाऊन तर मुसलमानाचा राजा करतायत की काय, शंका वाटते. विचार करा, जे छत्रपती म्हणाले असतील, त्या अफजल खानाने पत्र लिहिलं होतं महाराजांना, शिवभारतात छापलेलं आहे, तोया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरी मफी. आठवते ना, मागच्या वेळेस सांगितलंय मी तुम्हाला. तो माणूस सैन्यामध्ये काय मुसलमान ठेवले. अरे ठीक आहे, एखादी भाषा बोलणारा, आपल्याकडे पारशी भाषा बोलणारा नाहीये, एखादी फारसी भाषेचा एखादी माणूस ठेवला असेल, ठीक आहे, एखादी इंग्रजी बोलणारा माणूस ठेवला असेल, याचा अर्थ असा होत नाही की पूर्ण सैन्यामध्ये मुसलमान असेल. महाराजांच्या याच आत्मिक, बौद्धिक, मानसिक, कलाविषय गुणांनी संपन्न असा राजा इतिहासात सापडणे दुर्मिळ आहे. आणि जगाच्या इतिहासात हे 2 महापुरुष, वीर शिरोमणी महाराणा प्रताप, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे अन्य राजे कोणी झाले नाही. त्या वेळची ते सूर्य आहे. सूर्याचा प्रकाश पडणारच, सूर्यापाशी अंधार जाऊ शकत नाही, निकाऱ्यापाशी मुंगळे जाऊ शकत नाही. अगदी तसंच. आणि अनेकांनी कौतुक केलं आहे. किती कौतुक. महाराजांच्या कर्तृत्वाविषयी, सद्गुणाविषयी भरभरून लिहिलंय. आपण जेवढं वाचाल तेवढं कमी आहे. कवी भूषणाने तर त्यांच्या अंगभूत गुणाचं वर्णन केलेलं आहे. सक्रजिनी शैल पर अर्कतमा, फैल पर बिगंती, रैल पर लंबोदर देती, राम दशकंद पर भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर कुंभज में से किए, हर जो अनंत पर, गरुड़ जो भुजंग पर, कौरव के अंग पर पार जो पेकिए, बाज जो विहंग पर, शेर जो महंग पर, म्लेच्छ चतुरंग पर, शिवराज देखिए, शिवराज देखिए. अनेक गुणांचं वर्णन. दिल ही दलन दबाई करी शिव सर्जा निरंसक, लूट लियो सूरत शर बंकट करिये तिरंक, बंकट करिये डंकट करिये संतपुरी खल, सोच चकित भरुच चली विमोच चर वजल कट्टई वर कट्टट किसी रट्टट लिय, संतत दिसी दिसी भक्त की वह रंतत लिय. इथे लाटाळू प्रसाद प्रत्येकाने लिहिलं. गागा भट्टांनी 1664 मध्ये शिवप्रशस्ती लिहिली. आता काही लोक म्हणतात गागा भट्ट 1674 ला आले होते राज्याभिषेक. नाही, 64 मध्ये जेव्हा गागा भट्ट आले, शेनवी जातीय निर्णय हा ग्रंथ लिहिला. गागा भट्टाने अति उच्चतम शिवप्रशस्ती केली. तश्याम बुद्विमल राज कुलाबू राशा, बुद्धी तत् प्रभूत शिवकीर्ती धन प्रकाश, लोके सदा हृदयी धृती गुण सन्निविष्ट, श्री शहाजीती नृपती ध्रुवनेक रत्न, तक्षात मध्ये श्री श्रीव इति ख्यात पुराण विभू, प्रतीत प्रभाव सिद्धा गणा जन समाज समित्य कीर्ती. फार मोठी आहे. लक्षात घ्या. आपल्या
कवींद्र परमानंदांनी तर शिवभारत लिहिलं. समर्थांनी महाराजांची प्रशस्ती करताना धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले. किती सावध असते त्या नराधमाच्या हातात. आग्र्याला सापडले पण तिथूनही आग्र्याहून महाराज आले इतके सावध. देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. मग कोणी म्हणेल समर्थ महाराजांचे गुरु आहे, महाराज समर्थांचे शिष्य आहे. कधी समर्थांनी म्हटलेलं नाही. समर्थ म्हणतात हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. त्यांच्या हृदयामध्ये वास करणाऱ्या भगवान श्रीकृष्णानं नारायणानं त्यांना प्रेरणा दिली. इतकं सुंदर समर्थांनी हे केलंय. परोपकाराची या राशी उदंड घडती जयासी तयाचे गुण महत्वाची तुलना कैसी. मग अशा राजाची तुलना कोणासोबत होऊ शकते? होनीबॉल, सॉनिटेरियस, निकोलस बोनापार्ट, अलेक्झांडर, सिकंदर, जुलियस सीझर कोणासोबत? तुलना नसे होऊ शकत नाही. हयपती, नरपती, गजपती, गणपती, भूपती, पुरंदरानी छत्रपती शक्ती पृष्ठभागी. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, निधिवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. उदंड, पंडित, पुराणिक, कवीश्वर, याज्ञिक, वैदिक, धूर्त, तात्विक, सभानायक तुमचे ठाई. किती वर्णन करा. धर्मस्थापनेचे नर झाले आहे पुढे होणार. या हिंदू धर्मामध्ये धर्मस्थापना करणाऱ्यांची परंपरा झाली. आणि धर्मस्थापनेचा उद्देश काय आहे? वैदिक धर्माचे पालन, राष्ट्राचे हित आणि गो ब्राह्मण यांचे रक्षण. गो ब्राह्मण हितार्थाय धर्मच्च देशच्च हितायच. मग भगवान श्री रामचंद्राने निर्माण केलेली धर्मस्थापना किंवा भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलेली धर्मस्थापना आणि छत्रपती शिवाजी महाराजाने निर्माण केलेली धर्मस्थापना या तीनही अधर्मोच्छेद पूर्वक होत्या. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मस्थापना विशेष आहे. भगवान श्री रामचंद्राने निर्माण केलेली धर्मस्थापना आणि भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलेली धर्मस्थापना. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे वैदिक धर्म पालन या अर्थाची धर्मस्थापना आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली धर्मस्थापना देवद्वी जगवा गोप्ता दुर्दांत यवनांतकम प्रपन्नाना परित्राता प्रजाना प्रियकारका तस्यात्मज ब्रह्मणेन काद्याय गर्भितम भगवत्या प्रसादेन यत प्रकाशितम द्विजातिरिचित श्रुत्वा जाना शिव भूमिप अभेतमपि निहंतु मिंचनि जन स्थित. प्रभू श्री रामचंद्र के प्रभू भगवान श्री कृष्णाने निर्माण केलेली धर्मस्थापना ही वैदिक धर्माचे पालन या अर्थाची होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली धर्मस्थापना ही हिंदू धर्मस्थापना आहे, महाराष्ट्र धर्मस्थापना आहे. आता महाराष्ट्र धर्मस्थापना, महाराष्ट्र धर्म हा शब्द कुठे येतो? तर बरेच जण मला उत्तर देतील का हा तर समर्थांच्या वाङ्मयामध्ये असलेला शब्द आहे. अजिबात नाही. शिवपूर्वकालीन अनेकांच्या वाङ्मयामध्ये हा शब्द आलेला आहे. मैकावतीची बखर यामध्ये हा शब्द येतो. संदर्भ क्रमांक 1370. यामध्ये आहे यवन बहुत झाले राष्ट्राभिमान सुटला लोक आचारहीन झाले श्रीदेवी आद्यशक्ती हे महाराष्ट्र धर्मरक्षिके तुम्हास प्रसन्न असो. दुसरा एक संदर्भ देतो. गुरुचरित्रामध्ये अध्याय क्रमांक 50 ओवी संख्या 234 मध्ये एक संदर्भ आलेला आहे. ऐसा राव असता महाराष्ट्र धर्म वर्तता आपला द्वेष करील जानपा ऐसे की, असं गुरुचरित्रामध्ये.
मग या सर्व साधनामध्ये इसवी सनच्या पहिल्या शतकापासून सिहेली बखर तर 1610-1620 पर्यंत लिहिलेल्या सिहेली बखर, इब्न बटुटा बखर किंवा अल बिरुनी बखर पर्यंत हा महाराष्ट्र धर्म शब्द आलेला आहे. मग या सर्व साधनामध्ये वैदिक धर्मरक्षण हा शब्द आलेला नाही, तर तो महाराष्ट्र धर्मरक्षण हा शब्द आलेला आहे. आणि त्याचे कारणही तसेच आहे, कारण यवन बहुत झाले, राष्ट्राभिमान सुटला, लोक आचारहीन झाले. मग यवनांचे प्राबल्य नष्ट करून त्यासाठी महाराष्ट्र धर्म स्थापन करणे अत्यंत गरजेचे पडले. आणि जे आता वैदिक धर्माच्या अनुसरून महाराष्ट्र धर्म रक्षण होते, ते आता महाराष्ट्र धर्म हा शब्द त्यानुसार प्रचलित झाला. आता मैकावती बखर मध्ये आहे एक संदर्भ आहे, जरी जाती मेळावा करावा आपला महाराष्ट्र धर्म रक्षावा. समर्थांनी त्याला काय केले, मराठा तितुका मिळवावा आपला महाराष्ट्र धर्म राखावा, असा त्याच्यामध्ये संदर्भ. आता मराठा शब्द काही जातीवाचक नाही. घानाघात घालू मुघल तख्त फोडू, पुढे जाळून राग पाताळी गाडू, अटकपार दौऱ्याचा आसू चलेला, मराठा म्हणावे अशा वागराला. अशा प्रकारे समर्थांनी त्याचे गुण गायलेले आहेत. जो माणूस मुसलमान धर्मात गेला त्याला शुद्ध केलं, हिंदू धर्मात आणलं. नेतोजी पालकर, बजाजी निंबाळकर, म्हणजे जो माणूस अशुद्ध होता त्याला शुद्ध केलं, त्याला हिंदू केलं, मुसलमान झाला होता. भाषा अशुद्ध होती, राज्य व्यवहार कोश निर्माण करून ती भाषा शुद्ध केली. संस्कृती अशुद्ध होती. कर्नाटक राजस्कल चरित्रामध्ये नारायण पिल्लेनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तर तिरुवनमलई शोणोत्तीर येथे सर्व मंदिराचं निर्माण हे महाराजांनी म्हणजे संस्कृती सुद्धा शुद्ध केली. असे छत्रपती शिवाजी महाराज, वीर शिरोमणी महाराणा प्रताप, ज्यांनी आपलं आयुष्य या हिंदू धर्मासाठी पूर्णपणे समर्पित केलं आणि ज्यांच्यामुळे हा हिंदू धर्म आपल्याला दिसत आहे. राज्याभिषेक असो, नाणी असो, प्रत्येक याच्यामध्ये संपूर्ण भारताचे राष्ट्रनायक म्हणून त्या काळामध्ये वीर महाराणा शिरोमणी महाराणा प्रतापांची प्रतिमा त्यावेळेस उधळली. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या, मला असं वाटते की ज्ञानदेवा, तसं ज्ञानदेवाने म्हटलं आहे, कळस तुका झालास हे कळस, तसे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या हिंदू धर्माचे कळस झाले. हे एक एक आपल्या अजूनही म्हणतात कोणी हिंदू धर्माचा नाश होणार आहे, अमुक होणार आहे. आपला अजून एक अवतार बाकीचा आहे, कल्की. या कल्की अवताराचे हे फक्त दूत आलेले आहे, अजून मेन कल्की अवतार बाकी आहे. पण रुक्माद इतका आहे, मी प्रत्येक ठिकाणी पाहतो. आता हे नंदुरबारची माहिती दिली, ते म्हणे रमजानच्या काळात पवित्र महिना. कसला पवित्र महिना? तुमच्या महिन्यामध्ये तुम्हाला काही लायसन भेटलं का हिंदूवर अत्याचार करण्याचं, का ओरडण्याचं, लव जिहाद करण्याचं, लँड जिहाद करण्याचं काही लायसन मिळालं तुम्हाला? ते आमचे एक कुठले तरी म्हणते ऑफिसर, त्यांनी सांगितलं की आवाज कमी करा नाही तुमच्यावर कारवाई करू. अशा भांडांना सुद्धा आपल्याला धडा शिकवावं लागेल. आचारसंहिता आहे, मी जास्त काही बोलत नाही, पण पाकिस्तानने तो उदो करतो जेव्हापासून या राष्ट्राचं नेतृत्व सक्षम हातात गेलेला आहे, सीज फायर त्याने केला नाही. केलाय सीज फायर? आमचे प्रत्येक दिवशी जवान मरायचे. जिसने माँ के बच्चे छीने, बहनों से राखी छीनी, कितने ही दुल्हन की मांगे होती है सुनी सुनी, कितने ही बच्चे मंदिर में लिख के लाते चिट्ठी पर, भगवंत मेरे पापा जी कब घर आएंगे छुट्टी पर. लेकिन राजनीति इतना सब कुछ जल्दी भूल गई, स्वागत में उन हत्यारों के पैरों तक में झूल गई. बहुत हो चुकी है कायरता, बर्दाश्त नहीं होगी. पाकिस्तानी उस कुत्ते से कोई बात नहीं होगी. तो एक मुशर्रफ होता पाकिस्तानचा, आमचे सरसेनापती होते टिपणीस. ते म्हटले की या वजीरा आला असेल पाकिस्तानचा तरी मी याला सल्यूट करणार नाही. तुमसे तो वो टिप्पणी सच्चा बड़कटा बंतर शोला, खून उतर आया आंखों में शेर गरज कर ये बोला,
राजनीति मजबूर भले हो, सेना तो लाचार नहीं, गुंडे को सैल्यूट करूं मैं कोई गद्दार नहीं। जिसके कारण सीमा पर ये बलिदान हुए, आज उनके खातिर सैनिक स्वागत का सामान हुए। मन तो करता देश के सारे झगड़े खत्म कर डालूं, तोप से उस पाकिस्तान के टुकड़े टुकड़े कर डालूं। सुन ले पाकिस्तान, मेरी सलामी तुझे प्राप्त नहीं होगी। पाकिस्तानी उस कुत्ते से कोई बात नहीं होगी जो चीनी हमले के दिन भी गद्दारी के गायक थे, माओ के पिल्ले लटकाने वाले जो खलनायक थे, जिनके अपराधों की गणना किए जमाने बैठे हैं, वे भगत सिंह सावरकर के छालों का मोल लगाने बैठे हैं। ये क्या जाने भगत सिंह सावरकर या अंडमान के पानी को जो गाली देते रहते हैं झांसी वाली रानी को, ये ऐसी कमरे में बैठे सिर्फ जुगाली करते हैं, कॉफी सिगरेट के धुएं में हक सवारी करते हैं। कुछ दिन भेजो इन्हें अंडमान काला पानी, 2 दिन में ही याद करेंगे अपनी दादी नानी। अरे शहीदों का चित्र भले मत टांगो, विधानसभा रूपी मीने में धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज का चित्र टका है हर देशभक्त के सीने में, हर देशभक्त के सीने में। आज त्यांचा बलिदान मात चालू आहे, आजचा 22वा दिवस आहे आणि संभाजी महाराजांची हत्या ही घटना अत्यंत दुःखदायक, विदारक, क्लेशदायक अशी घटना आहे। आपण भारतवासी म्हणून ती विसरता कामा नये आणि महाराष्ट्रवासी म्हणून ती इतरांना विसरू देता कामा नये। आज पाकिस्तान, बांगलादेश या देशातील देश शत्रूच्या रूपामध्ये औरंगजेब वावरतो आहे, पण आपल्या हिंदवी स्वराज्याच्या पायकांच्या रूपात वीर शिरोमणी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वावरत आहेत का, हे पाहण्याचा हा ज्वलंत कार्यक्रम आहे। असो, भविष्यातले काही मुसलमान होतील त्याच्याबद्दल शंकाच नाही, पण जो समाज, जे राष्ट्र आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, ऐकत नाही, त्यातून काही बोध घेत नाही, ते राष्ट्र, ते समाज विश्वाच्या संघर्षात सुद्धा टिकत नाही। इतिहास अभ्यास वृत्तीना ज्यांची अधोगती नित्य घडते तयांची, असोनी बळे नेत्र झाकोनी चाले, जगी राष्ट्र ते मृत्यू पंचेची गेले। म्हणून शेवटचं एक तुमच्या समोर सादर करतो आणि माझ्या व्याख्यानाला विराम देतो। हे भारत के राम जगो मैं तुम्हें जगाने आया हूँ, सौ धर्मों का एक धर्म बलिदान बताने आया हूँ। सुनो हिमालय कैद हुआ है दुश्मन की जंजीरों में, आज बता दो कितना पानी है भारत के वीरों में। खड़ी शत्रु की फौज द्वार पर आज तुम्हें ललकार रही, सोए सिंह जगो भारत के माता तुम्हें पुकार रही। बलिदानों के वज्रदंड पर देशभक्ति की ध्वजा जगे, रन के कंकर पहने हैं वे राष्ट्र हित की ध्वजा जगे। अग्निपंथ के जागो पंथी शीश हथेली पे रखकर, और जागो रक्त के भक्त लाडलो, जागो सिर के सौदागर। खप्पर वाली काली जागे, जागे दुर्गा बरमंडा, देवी उमेश कालिके आदि शक्ति शिवानंदिनी, भक्त कल्याणिनी चंडाक्षुर छेदिनी, भद्रकाली निशुंबाशूर प्राणसारिणी, दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये, जगत्वामिनी राज राजेश्वरी के वंश देवी, तुला प्रार्थितो हा शिवाजी रनिदे जय स्वामिनी, रनिदे जय स्वामिनी। खप्पर वाली काली जागे, जागे दुर्गा बरमंडा, और रक्त बीज का रक्त चाटने वाली जागे चामुंडा। जय की जय की जय आदि शक्ति, जय काली कपर्दिनी, जय मधुकई पर छल्ली देवी, जय विमश विमर्दिनी, जय चामुंड, जय चंडमुंड भंडाक्षुर खंडिने, जय सुरक्त, जय रक्त बीज बिंडाल भेंडनी, जय जय निशुंभ शुंभ दलनी कवि भूषण, जय जय भननी। सर्जा प्रताप महाराणा कहे, देही विजय जय जय जननी, देही विजय जय जय जननी। नरमुंडों की माला पहने जगे कपाली कैलासी, और रंग की चंडी घर घर नाचे मौत कहे प्यासी प्यासी। रावण का वध स्वयं करूंगा कहने वाला राम जगे,
और दुष्ट कौरव शेष ना बचेगा, कहने वाला श्याम जगे, परशुराम का परशा जागे, रघुनंदन का बाण जगे, यदुनंदन का चक्र जगे और अर्जुन का धनुष्य बाण जगे, चोटी वाला चाणक्य जागे, पौरुष पुरुष मार जगे और सेलुकस को कसरे वाला चंद्रगुप्त बलवान जगे, हठी अमीर जगे जिसमें झुकना कभी न जाना, जगे पद्मिनी की जोहर की ज्वाला, जगे केसरिया बाला, रण प्रताप का सिंह जगे और हल्दी घाटी का राणा, छत्रपति शिवाजी महाराज जगे, खून शाहजी का ताजा, मरने की हट ताना करते विकट हिंदू के राजा, 17 साल बुंदेला जागे, पंजाबी कृपान जगे, मती मलिन मृतमती जोई, इसको त्यागो इसको पावर सो खोई, मती राम चिराया भाड्या, गेल्या दिग्विच साऱ्या, सुरासो पैचाने लड़े दिन के हे, पुरजा पुरजा कटमरे कबून छाड़े थे, 1.25 लाख नु एक लड़ाऊ, चिड़ियते में बाज उड़ाऊ, गिदड़ों को मैं शेर बनाऊ, तबे गोविंद सिंह नाम काऊ, बोलो सोनिहाल, वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह, 17 साल बुंदेला जागे, पंजाबी कृपान जगे और 9 साल लड़ा छत्रपति का छावा, वो धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज जगे, हर 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 गलगोले का जगे मोर्चा जगे, झांसी की रानी सदाशिव गौर विश्वासराव, पानीपत का मैदान जगे, गोंदियावाले चापेकर का बलिदान जगे, वसुदेव बलवंत का प्रताप जगे, भगत सिंह की फांसी जगे, राजगुरु सदैव के प्राण जगे, आजादी की दुल्हन को जो सबसे पहले चूम गया, उस सुभाष की आन जगे, उस सुभाष की शान जगे, मेरा भारत देश मान जगे, मेरे भारत की वीर संतान जगे, झोली लेकर मांग रहा हूं कोई शीश दान दे दो, भारत का भैरव भूखा है कोई प्राण दान दे दो, खड़ी मृत्यु की दुल्हन कुंवारी को ही तो प्यार रचा लो, कोई तो मर्द अपने नाम की चूड़ी उसे पहना दो, कौन वीर निडर निडर रक्त से उसकी मांग भरेगा, कौन कफन का पलंग बनाकर उस पे शयन करेगा, वो काश्मीर हड़पने वालों कान खोल सुनते जाना, भारत के केशर की कीमत तो केवल सिर है और कोहिनूर की कीमत जूते 5,000 अमर है, क्या कहते हो मेरे भारत से चीनी टकराएंगे, अरे चीनी को तो यूं पानी में घोल 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 पी जाएंगे नींबू निचोड़ के, वो बर्बर था अशुद्ध था, हमने उसको शुद्ध किया, हमने उसको बुद्ध दिया, उसने हमको युद्ध दिया, तो लो आज फिर बना दो कपन चीन का, जिसको आ जाना है वो आ जाओ, चाओ म्याओ चीनी मीनी, जिसको दम है वो टकराओ, वो चीनी इन सब के मुख से हर हर महादेव की गुण सुनते जाना, कि जिस गुण से बनता है केसरिया पाना, हर 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 हर, रंग के खेतों में छाएगा मृत्यु का सन्नाटा, लाशों की रोटी होगी बारूद का आटा, सन करते वीर करेंगे जो भाभी से फनवाला, जो हमसे टकराएगा चूर चूर हो जाएगा, इस पवित्र मिट्टी को छूने वाला इस मिट्टी में दफन हो जाएगा। क्या कहता था तू? हम कुत्ते बिल्लियों के बच्चे नहीं है, हम शेर के बच्चे हैं। अबे चूतिया, सुअर क्या, शेर का सीना चीर कर खून बहाएंगे, कब्रिस्तान भी कम पड़ जाएंगे जब एक एक जिंदा दफनाएंगे। मैं घर घर इंकलाब की आग जलाने आया हूं, हे भारत के राम जगो, मैं तुम्हें जगाने आया हूं, मैं तुम्हें जगाने आया हूं, मैं तुम्हें जगाने आया हूं। धन्यवाद।